या देशातली लोकशाही धोक्यात आहे. या देशातल्या संविधाने पायदळीत उडवले गेलं आहे. निवडणूक आयुक्त कसा नेमावा हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं. अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षांनी तो निर्णय मानला नाही. ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी त्रिसदस्यीय समिती जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती, ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते, ती रद्द करून त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला. तिथेच हा कट शिजवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून आणला. आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी घडल्या, या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय आहेत. महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर, त्या पक्षांतराला दिलेली मान्यता, हे सगळं फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे. निवडणुकीमध्ये झालेली चोरी, 4-4, 5-5 वेळा लोकांनी केलेलं मतदान, एक माणूस लखनौमध्ये मतदान करतो, तोच माणूस येऊन बँगलोरमध्ये मतदान करतो, तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो. या सगळ्या चोऱ्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. यांनी आपले हातमिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जी स्वायत्तता देऊन ह्या देशातली लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी, ही जनतेची भावना होती, ती भावना पायदळीत उडवली गेली आहे. हे माझं महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये चिकन मटन बंदीवर आदेश काढलेला आहे, तो वाद देखील पेटताना दिसतोय. 38 वर्षांपूर्वीचा तो आदेश पुन्हा एकदा काढला. 38 वर्षापूर्वीचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे. विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही. आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर 80% वर्ग, बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे. त्या दिवशी शुक्रवार आहे. साधारण बुधवार, शुक्रवार, रविवार हे मध्यमवर्गीय माणसं. कारण का आता मटण इतकं महाग झालं आहे, मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि 1 किलो बटाटा असा रसा केला जातो. म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा, अशी बहुजनांची अवस्था आहे. तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची. आपण सगळे मांस्य भक्षण करणारी लोक आहोत. आपलं पूर्वज मांस्य भक्षण करत होते. अनादी काळापासून आपण मांस्य भक्षण करत आहोत. अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मच्छीवरती बंदी आणायची, हे कारण नाही. सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये? तर मटण आणलं जातं, मच्छी आणली जाते, कोंबडी कापली जाते. सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव, कुठलाही सण